हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण आलेलो आहोत शनिवार वाड्यामध्ये आणि शनिवार वाड्यामध्ये एवढा हा वाडा मोठा आहे। आत्ता आम्ही जस्ट एंट्री घेतलेली आहे। इथे एंट्री फीज आहे पर पर्सन 25 रुपये, म्हणजे काही जास्त नाही आहे। पण पाठीमागे तुम्हाला वाडा दिसतोय बघा, हा पूर्ण वाडा आहे मागच्या साईडला माझ्या। आणि इथून आपण सगळा आता वाडा जो आहे तो फिरणार आहोत। अक्षर मला तर वाटतं की इथे मी वाड्याच्या पुढे आली आहे तर आतमध्ये गार्डनसारखं आहे। सगळीकडे तुम्हाला झाडं दिसतील आणि अशी छान छान दगडाचं बांधकाम दिसेल। तर तुम्हाला मी पूर्ण वाडासुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हा आहे शनिवार वाड्याचा मुख्य गेट, म्हणजेच प्रवेशद्वार। तर इथूनच आपल्याला लाईन लावून तिकीट मिळते आणि तिकीट काढूनच आतमध्ये जायला लागतं। तर दरवाजावरतीच बघा कसं काटे बनवलेले आहेत, म्हणजे कोणीही दरवाजामधून आत सहजासहजी जाऊ शकणार नाही जर दरवाजा बंद असेल तर आपण आता एंट्री केलेली आहे आणि आम्ही चाललो आहे शनिवार वाडा बघण्यासाठी। तर आतमध्ये पूर्णपणे सगळीकडे मला गार्डन टाईप दिसत होतं, म्हणजे हे यांनी आत्ता बनवलेलं आहे। गेल्यावरती पहिल्यांदाच इथे एक छानशी तोफ होती आणि त्यानंतर इथे लिहिलेलं आहे शनिवार वाड्याचं महत्त्व किंवा कधी बांधलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इकडे मेन्शन केलेल्या आहेत। त्याच्यानंतर आम्ही पुढे चाललेलो आहोत शनिवार वाडा बघण्यासाठी। तर शनिवार वाडा हे आपल्या पुण्यामध्ये आहे आणि ही एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि ही 18व्या शतकात मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशवे यांचे निवासस्थान किंवा कार्यालय होते। तर भारत सरकारने शनिवार वाड्याला दिनांक 17 जून 1919 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषितसुद्धा केलेला आहे। तर ह्या शनिवार वाड्याचा इतिहास भरपूर मोठा आहे आणि शनिवार वाडा बघायलासुद्धा खूप मोठा आहे। तर इथे सगळ्या पेशव्यांची घरं होती आणि ही सगळी घरं आता आग लागल्यामुळे त्यावेळी आग लागल्यामुळे त्याच्यामध्ये ती नष्ट झाली, पण तिथे सगळीकडे जे काही अवशेष त्या वास्तूचे राहिलेले आहेत तर तिथे काय काय होतं हे प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे। हे हजारी कारंजे आहेत जे आपल्याला दिसतात। तर या इथे त्यावेळी कारंजाची सुद्धा मांडणी जी आहे ती वाड्यामध्येच केलेली होती, जे खूप सुंदर दृश्य आहे। आणि तुम्ही बघाल तर हा वाडा किती मोठा आहे आणि हा वाड्याची ज्या दिवशी वास्तुशांती करण्यात आली होती त्या दिवशी शनिवार होता आणि त्यामुळे ह्या वाड्याला शनिवार वाडा असे नाव पडलेले आहे। तर या ठिकाणी आग लागल्यामुळे हा वाडा जो आहे तो बऱ्यापैकी जळून नष्ट झाला होता आणि हे जे आपण बघतोय आता ते थोरले माधवराव पेशवे यांचे निवासस्थान इथे होते। आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून पुढे चाललेलो आहोत। गुड्डी पण एन्जॉय करते। तर वाडा बघण्यासारखा आहे, पण आत्ता सगळं जळाल्यामुळे तिथे वाडा असा नाही आहे, पण छान गार्डनसारखं बनवलेलं आहे। आतमध्ये खूप सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत आणि इथून आता आपल्याला वरती शनिवार वाड्यामध्ये जाण्यासाठी आम्ही त्या रोडला चाललेलो आहोत। हे बघा सगळे वाडा फिरून दमलेत आणि बसलेत। केवढी छोटीशी वाट आहे, जाऊया ना मग। हा हौदच आहे, हा 1000 लोक राहत असेल, शिवाय अनेक लोक भेट दिसत। या सर्व लोकांना पाण्याची गरज बांधलेला हा प्रचंड हौद। बापरे केवढा मोठा हौद आहे, म्हणजे किती पाणी असेल याच्यात। त्याच्यावर पहिले वगैरे खरंच, पण ही वाट मला एवढी डेंजर वाटते। किती छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, म्हणजे एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो तिथे। पहिल्याच्या काळात दुश्मनांना बरोबर, खरंच यार डेंजरच आहे हे। पण जे आपल्याला वरती जाण्यासाठी इथून हा एकमेव रस्ता आहे। नारायण दरवाजा। काय आहे, चला चला, नको चला चला। मला वाटलं तुम्ही असंच बोलताय आतमध्ये जाऊ का, पायऱ्या आहेत का त्याच्यामध्ये? अरे मग तो भुयारी मार्ग वगैरे काय असतो तसं लपण्यासाठी? ओके। अरे थांब गुड्डू, इथे आपल्या मामी लपलेले आहेत आणि दिसत पण नाही आहेत। खरंच यार हे डेंजर आहे। हा वाव, चला पहिल्या लोकांना लपण्यासाठी। खरंच कोणाला कळणार पण नाही की असं आत जात असेल कोणी। आमच्या इकडे होतं ना असं, आमच्या गावी
मी आहे ना, किती मोठी जागा आहे, म्हणजे इथे काय असेल. चला, छोटासा दरवाजा, छोटीशी वाट आहे. गुड्डी नजर ठेवण्यासाठी ही जागा आहे. इथून बाहेरचं सगळं दिसतंय. पण पायऱ्यांच्या मध्ये एवढा गॅप आहे, 2 पायऱ्यांच्या मध्ये मला वाटतं अजून एक पायरी तरी ऍटलिस्ट हवी होती. हो, मग इथून दिसतं बाळा, दिसत आहेत ना. कोण येतंय का बाहेरनं? कोण नाही ना येतंय? खालून आम्ही आता वरती आलोय आणि इथून वर यायला पण आहे, म्हणजे खालून आपण येऊ शकलो असतो. किती गर्दी आहे आज, किती पब्लिक आहे इथे आणि किती मोठा स्पेसही आहे हा. तर आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये खूप सुंदर असं वाडा आहे हा. जास्त काही इथे आता नाही आहे, फक्त एवढा वाडाच आहे. पण इथे उभं राहून तुम्ही जेव्हा समोर बघता, खाली बघता, तर अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतं. जे आम्ही आता फिरून आलो खालून, जे आम्ही समोर तिथून फिरताना ते इतकं सुंदर दिसत नव्हतं जेवढं आम्ही इथून वरतून बघतोय तेव्हा ते खूपच सुंदर दिसतंय. तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये जेवढं दिसतंय त्याहीपेक्षा खूप सुंदर आपण समोरून जेव्हा बघतो तेव्हा ते दिसतं. अतिशय सुंदर असं दृश्य आहे हे. आणि इथेच ह्या वाड्यामध्येच पेशव्यांच्या मुलामुलींची लग्न वगैरे व्हायची आणि ह्या सगळ्याची माहिती जी आहे ती तिथे ठिकठिकाणी जागोजागी लिहून ठेवलेली आहे, जी आपण वाचू शकतो आणि अनुभवू शकतो की इथे काय होतं आणि तिथे काय काय केलं जायचं. तर समोरच्या पटांगणात जेव्हा सैन्य लढाईला निघायचं तर या इथेच शनिवारवाड्याच्या पटांगणात सगळे सैनिक जे आहेत ते जमा व्हायचे एकत्र आणि नंतर इथून युद्धासाठी निघून जायचे. तर असा हा पेशव्यांनी बांधलेला अतिशय सुंदर असा वाडा आहे. आता हा वाडा तितकासा नसला शाबूत, तरीही त्याची बऱ्यापैकी गोष्टी आहेत ज्या आपण बघू शकतो. आणि हे आहे वाड्याच्या समोरचं दृश्य. तर इथे समोर मारुतीचं मंदिरसुद्धा आहे छोटंसं. आणि ही सगळी तटबंदी आहे जी वाड्याच्या बाजूने केलेली आहे. तर वरतून वाडा बघणं अतिशय सुंदर वाटतं. वरती वाडा फिरून झाल्यानंतर आम्ही आलोय खाली आणि हा गेट मी थोडासा दरवाजा म्हटलं हलवून बघूया, पण हा दरवाजा खूपच हेवी होता. मला पूर्ण तो मागे पण धक्का देऊन जात नव्हता. तिथून थोडंसं पुढे आम्ही तुळशीबागेतही आलो आणि हा तुळशीबागेमध्ये जाताना जागोजागी तुम्हाला अशा गणेश मूर्त्या दिसतील, म्हणजेच ज्यांची मंडळं असतात त्यांच्या ह्या मूर्त्या असतात. आणि तुळशीबागेमध्ये बापरे एवढी जास्त गर्दी आम्हाला काहीच दिसत नव्हतं, म्हणजे गर्दीच गर्दी होती. आणि शॉपिंग करायला इथे एवढी माणसं जमतात, पण शॉपिंग कशी करतात माहिती नाही, कारण एकमेकाला नुसती धक्काबुक्की, आपण काही घेऊ शकत नाही आणि बघूही शकत नाही, इतकी जास्त गर्दी होती. तर तिथून आम्ही कसेबसे बाहेर पडलो आणि एक छोटंसं मंदिर होतं समोर. तर त्या मंदिरामध्ये आम्ही जाऊन थोडा वेळ बसलो, कारण आम्हाला इथूनच मुंबईला जायला निघायचं होतं. हे पण तुळशीबागमध्येच आहे ना. तर तुळशीबाग शोधता शोधता मंदिरात आलोय. मला वाटलं की तुळशीबाग म्हणजे बाग आहे, बट तिथे येऊन कळलंय की बाग नाहीये, फक्त एक मार्केट आहे तुळशीबाग म्हणजे, जिथे सगळं भेटतं पण त्याहीपेक्षा जास्त गर्दी असते. अरे गुड्डू, बाग दिसली का तुला? बाय 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 बाय. या परत पुण्याला. हो हो नक्कीच. आता तुम्ही मुंबईला या पहिले. आता मुंबई आपलीच आहे. बाय बाय करा. बाय बाय. मोठी बाय करा मामीला. चालली मामी. आता वेळ आहे पुण्याला बाय बाय म्हणायची, म्हणजेच आम्ही निघालेलो आहोत रिटर्न आता मुंबईला. तर ही आमची ट्रेन आहे, ट्रेनमध्ये आम्ही बसलोय. बॅक टू मुंबई. बॅक टू मुंबई.
आय होप की तुम्हाला माझी ही पुण्याची जर्नी जी मी शेअर केली आहे तुमच्यासोबत ती आवडली असेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. चॉकलेटवाले बिस्किट, हे कांद्याचे वेपर्स आणि हे माझी पर्स. अच्छा.